कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रशिक्षण विभागाचे प्रतिनिधी डॉक्टर प्रवीण कुमार जांभोळे यांनी बूथ प्रतिनिधींना प्रशिक्षणपर मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी बूथ प्रतिनिधींनी मतदारांच्या घरापर्यंत पोहोचावं, सर्वांनी आपापल्या बूथ परिसरातील मतदारांची यादी मिळवावी अशा सूचना केल्या। दिव्यांग आणि 85 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या मतदारांच्या पर्यंत पोहोचा, राजकारणात ज्यांना पुढे जायचंय त्यांना बूथ प्रतिनिधींचं काम समजून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं। लोकसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळेल हे अद्यापही निश्चित नाही, मात्र महाविकास आघाडीमधून जो उमेदवार असेल त्यांना आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया असं सांगून बूथ प्रतिनिधींनी लोकांच्या घरापर्यंत पोहोचावं, त्याचबरोबर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। डॉक्टर प्रवीण कुमार जांभोळे यांनी बूथ प्रतिनिधींनी मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांची माहिती आपल्याकडे ठेवण्याच्या सूचना केल्या। बूथ प्रतिनिधींनी स्वतः उमेदवार समजून काम केलं पाहिजे। मतदान नोंदणी, मतदारांच्या नावातील बदल, पत्त्यामधील बदल कसा करायचा यासाठी आवश्यक फॉर्म आदींची माहिती त्यांनी या प्रशिक्षण शिबिरात दिली। आचारसंहिता काळात सी-व्हिजिल ॲपवर तक्रार नोंदवल्यास 100 तासांमध्ये त्या तक्रारीची दखल घेतली जाते। त्यामुळे आचारसंहितेचा कुठं भंग होत असेल तर बूथ प्रतिनिधींनी सजग राहून या ॲपवर तक्रारी नोंदवाव्यात असं त्यांनी सांगितलं। बूथ प्रतिनिधींनी मतदान केंद्रावरील 17C फॉर्म घेण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शहराध्यक्षा संध्या घोटणे, सुलोचना नायकवडे, हेमलता माने, मंगल खुडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रतिनिधी उपस्थित होते।